परमेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्रीगुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्रीगुरुवे नमः। भगवान भागवत भजन का कहते थे। चला, यह जो जीव का स्वरूप वर्णन किया या के विषय प्राज्ञ की हानि होवे है। हो ठीक है। काहे ते हाँ। जो सुषुप्ति के अभिमानी जीव का नाम प्राज्ञ है ता सुषुप्ति विषय बुद्धि का अभाव होवे है। याते बुद्धि में आभास भी बने नहीं। काहे याते प्राज्ञ के स्वरूप का प्रतिपादक जो शास्त्र है ताका विरोध होवेगा। हो, आता विषय असा चाललाय काही शास्त्र का हे घरचे सगळे वाद बरं का, हे घरचे सगळे औच्छेदिकवादी आभासवादी प्रतिबिंबवादी हे सगळे वेदांती, पण एकूण सूक्ष्म खरं सूक्ष्म चिंतन बिंब प्रतिबिंबवादीच आहे। आणि हे औच्छेदिकवादी आणि आभासवादी हे दोन्ही सारखेच आहे जवळजवळ, पण ह्याने स्थूल साधकाला घेऊन चालतात आणि बिंब प्रतिबिंबवादी उत्कृष्ट साधकाला घेऊन चालतो। हे सगळे घरचेच लोक, याच्यात कोणी वेगळे नाही। सिद्धांत हेच आहे, वैदिक हेच आहेत, प्रक्रिया ह्यांना सगळ्या प्रक्रिया सगळ्याला माहीत आहेत, परंतु हे जे अधिकार जसं असेल तसं या शास्त्रकारांनी त्याची मांडणं त्याच्या कल्याणाकरता। आता याच्यामध्ये जीवाचं लक्षण काय केलं, जीव कशाला म्हणा, आवाज कशाला म्हणावा, कुठं असतं बुद्धी, त्यात कुठं असतं चैतन्य पडलेला आभास, हे त्यांनी म्हणून जीव। किंवा अविद्या अधिष्ठान कुठं असतं चैतन्य, त्या कुठंच चैतन्याचं अविद्यात पडलेलं प्रतिबिंब ते जीव, हे तिन्ही शिवाय जीव नाही। पण आता याच्यामध्ये थोडासा विषय असा आहे, बुद्धी हे दोन अवस्थेतच प्रत्याला येते, स्वप्न आणि जागृतीमध्ये, आणि झोपेमध्ये बुद्धी राहत नाही। म्हणून आता इथं थोडंसं आहे सूक्ष्मता। झोपेच्या अवस्थेमध्ये जीवाला प्राज्ञाभिमान आहे, स्वप्नावस्थेमध्ये तेजसाभिमान आहे, आणि जागृत अवस्थेमध्ये विश्वाभिमान आहे। आता ही प्राज्ञाभिमान का सांगायला लागलो, प्राज्ञा सांगण्याकरता ही दोन सांगायला लागलो। मग आता विश्वाभिमान ही सगळ्याचं अभिमान तुम्हाला आहे, त्याला विश्वाभिमान। स्वप्नामध्ये तेजस म्हणायचं म्हणजे त्याचा प्रकाशक त्या पदार्थाचा, त्याच्यामध्ये तुम्ही त्या पदार्थाचा जाणता त्याला तेजस म्हणायचं। आणि झोपेमध्ये बुद्धीचा लय असतो, पण तिथं अविद्या आहे, तिथं जीवदशा आहे, पण प्राज्ञा आहे। प्राज्ञा म्हणजे झोपेमध्ये बुद्धीचा लय असणं आणि अज्ञानात चैतन्य प्रतिबिंब आहे, म्हणून तिथं प्राज्ञा अभिमान म्हणलं जातो। प्राज्ञा म्हणजे एक काय नुसतं हे ज्ञान, ते अविद्याचं सूक्ष्म स्वरूपाचं ज्ञान, हां, म्हणजे त्याला सत्वगुणाचं ज्ञान। अविद्याच्या तमगुणासह सात्विक गुणामध्ये जे चैतन्य पडलेलं प्रतिबिंब तो अभिमान। असं अविद्या तिच्या सत्वगुण तमगुण असतो जीवदशामध्ये, म्हणून तिथं प्राज्ञा म्हणलं जाते। प्राज्ञा म्हणजे दोन्ही अवस्थेचा लय, स्वप्न आणि जागृती, पण तिथे जीव आहे। तिथं जीव जर नसता, तिथला अनुभव त्यानं सांगितलं मी सुखाने झोपलो होतो, मग मी सुखाने झोपलो होतो हे कोण म्हणते, जीव। मी सुखाने झोपलो होतो म्हणणारा जीव आहे, साक्षी नाही म्हणत। साक्षी आपल्या तीन अवस्थेतून वेगळा आहे,
म्हणून प्राज्ञेची हानी होईल असं त्यातल्या लोकांचं म्हणणं आहे, काही लोकांचं. हां. इस कारण ते जीव का स्वरूप और प्रतिपादन करे है. अथवा वेष्टि अज्ञान में जो चेतन आभास अधिष्ठान कुटस्थ युत कहे जीवपद तास. हो का अविद्याविशिष्ट चैतन्यामध्ये चैतन्य पडलेलं प्रतिबिंब त्यालाही जीव म्हणतात. अविद्याविशिष्ट, अविद्या म्हणजे काय त्याला म्हणायचं? अज्ञान. अज्ञान, पण संकुचित अज्ञान. एक ईश्वराची उपाधी माया व्यापक आहे, जीवाची उपाधी संकुचित अविद्या आहे. अविद्या म्हणजे काय म्हणतात, तमगुण आहेत अविद्याला. तिकडे मायामध्ये सत्वगुण आहे. सत्वगुणयुक्त माया ती ईश्वराची उपाधी, तमगुणयुक्त अविद्या ही जीवाची उपाधी. म्हणून इथं काय म्हणायचं आहे, विष्टी म्हणजे पडलेलं चैतन्य त्याला जीव म्हणायचं. अज्ञान के अंश का नाम वेष्टि अज्ञान कहिए है. अज्ञानाचा अंशच ना म्हणजे विष्टी अज्ञान होतं. याला उदाहरण दिलं जातं. कसं, आता सगळ्या जगात अंधार आहे, अंधार सगळ्या जगात आहे, पण ज्याच्या त्याच्या घरात अंधार म्हणून त्याला विष्टी अज्ञान म्हणायचं. अंधार तर चौकडेच आहे, तसं अज्ञान तर चौकडेच आहे. पण त्या अज्ञानाचा अंश, जसं घरातला अंधार आहे ते जसं अंधाराचा अंश मानला जातो, तसं एक अज्ञानाचं किंवा मायाचं एक अंश आहे. कोण? विष्टी अविद्या. विष्टी अज्ञान. विष्टी अज्ञान पुन्हा दुसरी खूण सांगू का? दुसरी खूण सांगतो. परिच्छिन्न अभिमान म्हणजे विष्टी अविद्या. परिच्छिन्न अभिमान म्हणजे विष्टी अविद्या. हा परिच्छिन्न म्हणजे कोणा त्याच्यापेक्षा खुलासा. या ध्यास म्हणे मी, स्त्री पुत्र धनदारा म्हणे माझे. हे विष्टी अविद्याचं लक्षण तुकोबारांनी केलं. देहाला मी म्हणतो विष्टी अविद्या, तत्संबंधी माझे म्हणतो विष्टी अविद्या. पण तुझ्या घरातलंच लेकरं बाळ माझं म्हणतो, बाहेरच्या शेजारीचं म्हणत नाही किंवा भावाचं म्हणत नाही. ही इतका विस्तार काय केला? विष्टी अविद्या कळण्याकरता. संपूर्ण अज्ञान का नाम समष्टि अज्ञान है. हो, आता सांगितलं संपूर्ण अज्ञान समष्टी. समष्टी अज्ञान ईश्वराची उपाधी. ता अज्ञान के अंश विषय जो चेतन का आभास और अज्ञान के अंश का अधिष्ठान जो कुटस्थ है, तीन दोनों वाकू जीवपद कहे है. बस कुटस्थ असं घ्यायचं आभास. कुटस्थाला सोडून जीव सिद्ध नाही, अधिष्ठानाला सोडून व्यवहार होत नाही. तुम्हाला सांगतो, माझे गुरुने सांगा, पृथ्वीला सोडून चल म्हणावा आणि आकाशाच्या बाहेर चल म्हणावा. पृथ्वी सोडून चालता येत नाही आणि आकाशाच्या बाहेर नाहीच नाही काही. तसं जीव हे देहबुद्धी आहे, जीवबुद्धी आहे आणि जीव न कळणार आहे. म्हणून जीव ही अविद्या विशिष्ट चैतन्य व्यापक अज्ञानाचा एक अंश आहे. त्याला उदाहरण दिलं मी, घरातला अंधार आणि बाहेरचा सापळा अंधार. दुसरं उदाहरण त्याला पाठीमागचं जर लक्ष राहिलं तर महाकाश, घटाकाश. घटाकाश जलामध्ये पडलेलं पृथ्वी ते जलाकाश. तसं अविद्यामध्ये अधिष्ठान कुटस्थ चैतन्याचं पडलेलं प्रतिबिंब ते जीव. आता या जीवाचा विस्तार केला तर मग ती तुमच्या डोक्यात विस्तार राहील. ही मूळ लक्षात ठेवायची गरज आहे. हे बीज आहे, या बीजाचा विस्तार केलं माणूस तिकडं पोवलं जातं. पण जीव या शब्दाचा अर्थ थोडक्यामध्ये अविद्याविशिष्ट चैतन्य नाम जीव आणि बुद्धिविशिष्ट चैतन्य नाम जीव. आता बुद्धिविशिष्ट चैतन्य म्हणणारे औच्छादिकवादी, अविद्याविशिष्ट चैतन्य म्हणणारे आभासवादी आणि त्याच्यामध्ये प्रतिबिंब पडलेलं म्हणजे बिंब प्रतिबिंबवादी. पण ही एकाच घरातले लोक सिद्धांत मानणारे अद्वैती वेदांती. याते प्राज्ञ का अभाव नहीं होवे है. म्हणून प्राज्ञेचा अभाव होत नाही. जर बुद्धी जर विशेषण जीवाचं मानलं, बुद्धीचं चिदाभास जर म्हणला तर बुद्धी झोपेमध्ये नसते, तिथं तर प्राज्ञाभिमान असतो. म्हणून विष्टी अविद्याच ही त्याचं कारण आहे जीवाचं. काहे ते सुषुप्ति विषय अज्ञान रहे है. हो, जो सुषुप्ति विषय चेतन के प्रतिबिंब सहित अज्ञान का अंश है, सोई बुद्धि रूप को प्राप्त होवे है. बस झोपेमधलं जे अज्ञान आहे का विष्टी अविद्या जी आहे, त्या विष्टी अविद्यातलं चैतन्याचं प्रतिबिंब आहे तेच बुद्धीमध्ये प्रतीती येते. ते बुद्धीमध्ये
त्याचा अनुभव येतो, प्रतीचा अनुभव येतो. और बुद्धीचे दोन अवस्थेमध्ये प्रत्यय आहे. झोपेमध्ये बुद्धीचा प्रत्यय नाही. झोपेमध्ये नुसतं अविद्याच आहे झालं. अविद्या म्हणजे न कळणं. काय कळत नाही? मनाचे संकल्प कळत नाही, त्या देहाचा व्यवहार कळत नाही, आणि मी नाही असं नाही तिथं. मग मी खुशाल झोपलो होतो, मला काही कळत नाही, हे अविद्याचं बोलणं. आणि तिथंच मी अधिष्ठान कुठं चैतन्य आहे, अज्ञानामध्ये पडलेलं प्रतिबिंब, संकोच अज्ञानामध्ये पडलेलं प्रतिबिंब, तो जीव आहे, त्याला प्राज्ञ म्हणायचा. म्हणून इथं माझ्या गुरूंची आठवण, जागृतीत 3, स्वप्नात 2 आणि झोपेत 1. सहज गुरुचं बोलावं, ही काय कळत तुला आताच. कारण हा विषय तुमचा आवडता झाला माझ्या इथे, पण होईल असं सांगून 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 माझं होत आहे. कारण सांगितलं शिकवलं तर काय कळायचं. मग मूर्ख म्हणून सोडून दिलं, मूर्ख म्हणून सोडून दिलं, तसं नसतं ते. मूर्ख प्रसंगाने एखाद्या वेळेस माणूस बोलतोय, पण आतलं बैठक साधूंची किवीची वेगळी असते. एकच सांगतो, एकच माझ्या गुरुचं वाक्याने तुकोबा असतो, येतो हिताचा कळवळा, पडती हाती काळा. खऱ्या साधूला हिताचे कळवळा येतो जीवाचा. का? जीव हा काळाच्या हातात पडतो झाला, पडती हाती काळा, येतो हिताचा हिताचा कळवळ म्हणजे याचं कल्याण साधूला माहीत आहे. साधूला काय माहीत आहे? याच्या स्वरूपाची ओळख झाल्याशिवाय याचं खरं हित नाही. याच्या स्वरूपाची जोपर्यंत झालं ओळख नाही तोपर्यंत याला हित नाही. नुसत्या काळाच्या हातात जवळत जाऊन मग काय फजितीला जोडत नाही. याच्याकरता त्यांना येतो हिताचा कळा म्हणून ते शिकवतात. म्हणून अविद्याविशिष्ट चैतन्य त्याला प्राज्ञ म्हणून. मी ही मिश्रित का करतो? इथं मिश्रित मला काय नाही सगळ्यात सांगता येईल पंक्ती बी, पण मिश्रित का करतो? तुम्हाला ज्ञानाविषयी भाव वाढावा म्हणून, ज्ञानाची किंमत कळावी म्हणून हे बोलतो जरा थोडंसं बाजूला. और चेतन का प्रतिबिंब साथी होवे हे. चेतनचा प्रतिबिंब तर आहेच की, अविद्यात बी आणि बुद्धीत बी आहे. का एकच खूण, आणखी एक दुसरं वरून सांगतो माझ्या गुरूंची आठवण. एकच लक्षात ठेवा की व्यवहाराचं ज्ञान आहे का नाही, व्यवहाराचं ज्ञान आहे का नाही. डोळ्याने रूप पाहतो कळतं, कानाने शब्द ऐकले तो कळतं, हे सगळं व्यवहार आहे. परंतु हे व्यवहार कळतो कोणाला, व्यवहार कोणाचा आहे याची काही खूण आहे. व्यवहार आहे वृत्तीचा आणि कळणं आहे चैतन्याचं. गंमत सांगतो बरं एक लोकव्यवहार माझ्या गुरुंनी सांगावा. तुम्ही शाळेमध्ये नाव कोणाचं घालता? आईचं घातं का वडिलाचं आहे ना? वडिलाला काहीतरी माहीत आहे का? आई इतकं कष्ट आहे का वडिलाला? आईनं रक्ताचं दूध करून तुम्हाला पाना पाजून रजाचं गच केलं, म्हणून आईचं तिथं नाव नाही, बापच नाव. बापाला काही माहीतच नाही, ठोंब्यावरून नुसतं मोकळा असतो. तसं कुठंच चैतन्य मोकळं आहे, बुद्धिरूपी किंवा अविद्यारूपी आई आहे, आणि त्याच्यावर जीव हा मूल काय झालं. मग अविद्येमुळे सगळं तुमचं आहे, तरी पण अविद्येची किंमत नाही, कोटस्थाची किंमत आहे. तसं अधिष्ठान कोटस्थाची चैतन्य संबंध आहे. व्यवहार तर बघा, नाव कुठे असलं तर कोणाचं अगोदर? वडिलाचं का आईचं? वडिलाचं व्यवहारामध्ये. आणि परमार्थामध्ये आईचं अगोदर नाव आहे. परमार्थामध्ये आईचं अगोदर नाव आहे आणि नंतर वडिलाचं नाव. काय म्हणते? मातृदेवो भव, म्हणजे आईला अगोदर नमस्कार, नंतर पितृदेव भव. परमार्थामध्ये आईला पहिल्यांदा किंमत, प्रपंचामध्ये वडिलाला पहिल्यांदा किंमत. हे इतका विस्तार का केला मी? याचं एक कारण, वडील हे बाप हे कुठंच ठिकाणी आहे, अविद्याच्या ठिकाणी आई आहे, आणि तिच्या ठिकाणचं पुढची संतती जीव आहे. हे जसं लोकव्यवहार तसं अविद्या, त्याचं अधिष्ठान कुटस्थाचं पडलेलं चिदाभास किंवा प्रतिबिंब ते जीव. आणि ह्याच्यामुळे आता याच्यामध्ये व्यवहार अविद्याचा आहे, आणि त्याच्यामध्ये त्या व्यवहारचा अंगावर घेण्याची जीव आहे झालं न कळण्यामुळे. तरी पण जरी अंगावर घेतलं तरी त्याला नाही स्पर्श, पण ते भ्रमण वाटायला लागलं. म्हणून तर माऊली म्हणते, एरवी म्हणजे तोच आहे परी काय त्याची बुद्धी त्याची नाही. एरवी तू देवच आहेस पण बुद्धीच्या योग्यतेची नाही. एरवी म्हणजे तोच आहे परी काय त्याची बुद्धी त्याची नव्हे. म्हणून चला ता चिदाभास सहित बुद्धि में पुण्याधिक संसार प्रतीत होवे हे. हां,
इस अभिप्राय से बुद्धि ही कहूँ शास्त्र विषय जीवपणे की उपाधी वर्णन करी है. हे औषधिकवादी या रीतीने या संसाराचे सगळे धर्म बुद्धीच्या ठिकाणी असतात आणि ते याच्या ठिकाणी वाटतात, म्हणून जीवाची उपाधी बुद्धी सांगितली. सगळे धर्म कोणाचे आहेत? बुद्धीची. बुद्धीचे. वाटतात कोणाचे आहे का नाही? सांगू तुम्हाला, राग बुद्धीला का क्रोध बुद्धीला का तर जीवाला बुद्धीला वाटतं कोणाला आहे ना? हेच ही वेगळेपणा कुठं कळायला लागलाय? बुद्धी सगळे संसार धर्म बुद्धीचे आहेत, पण ती मी वा माझ्या वाटताच्याच नाव जीव झालं, आणि जीव जर पाहिलं तर सिद्धच नाही. हे कळेल पुढं जीवाचा विषय. आता जीव विषय चालते एवढं कळलं. और विचार दृष्टि से जीवपणे की उपाधि अज्ञान है. मग जर त्याच्यापेक्षा सूक्ष्म विचार जर केला तर जीवाची उपाधी अज्ञान आहे. अज्ञान म्हणजे काय आहे का नाही? अज्ञान या शब्दाचा अर्थ स्वच्छ अनोळख. त्याचे दोन विषय सांगतो. माऊलीचं प्रमाण. अविद्याच्या निदा, अविद्यारूपी झोपीमध्ये घोरत होता बदबद्दा. अविद्यारूपी झोपीमध्ये माणूस घोरतो म्हणजे काय? ही माझं ते माझं, मला हे करायचं ते मला करायचं, ही घोर नाही झालं अविद्यारूपी झोपीतल्या जीवाचं. आणि दुसरं विशेषण काय? अविद्याची आहे, पण कशावरनं? तर आता ह्याचे बाप लईच प्रकरण पुढे आले. काय करू आता मी? माझे गुरुबंधूची आठवण झाली. मोहिते महाराज ह्या बाबाला वेदांत म्हणजे की त्याचा हात खंडा किती सांगावीच कळत नाही, आणि त्याला अडचण का उभा राहते? एक प्रक्रिया सांगताना दुसरी येते, मग ती बाजूला सारावं लागते. असं आहे. चला, तर विषय असा आहे की अविद्या विशिष्ट चैतन्याचे जीव आहे, पण त्या अविद्याचं कार्य बुद्धीच्या ठिकाणचे सगळे धर्म अंगावर घेतो म्हणून जीव म्हणायचं, हे औच्छेदकवादीचं मत आहे. आणि औच्छेदकवादी वेदांताचे पक्के. त्यांच्या मताने तुला सांगतो, कळायचं नाही. मोक्षाचा आणि कर्माचा संबंध नाही. कर्माने मोक्ष होतच नाही. कर्म म्हणजे जप तप दान धर्म क्रिया व्रत, हे जे कर्म आहे ह्या कर्माने मोक्ष होत नाही, स्वरूप कळतच नाही. काय कारण? तर हे जगातलं आहे आणि स्वरूप जगाबाहेर आहे. दुसरी गोष्ट एक आणखीन, वृत्तीचा संबंध विचाराने अधिष्ठानाचे होतं, क्रियाने होत नाही. विचाराने अधिष्ठानाचे व्यवहार बघा तुम्ही. माणूस विचाराने शांत राहतो का कशाने? तसं परमार्थिक जर विचार कळला तर तुम्ही अधिष्ठान कुठं कळेल का नाही? चला, अथ ईश्वरन. आता इथं ईश्वराचं वर्णन आहे, जीवाचं वर्णन झालं. जीवाचे दोनच लक्षात ठेवा औच्छेदक. अविद्या विशिष्ट चैतन्य एक, अविद्या विशिष्ट चैतन्य त्याला अविद्यामध्ये पडलेलं चैतन्याचं प्रतिम त्याला आभास म्हणतात, आणि बुद्धीच्या ठिकाणी पडलेलं त्यालाच आभास म्हणतात. पण बुद्धी विशिष्ट चैतन्य जे आहे त्याला जीव म्हणायचं हे औच्छेदकवाद्याचं मत आहे, आणि आभासवाद्याचं मत अविद्या विशिष्ट चैतन्य, पण दोन्ही सारखेच जवळजवळ. पण बुद्धिविशिष्ट चैतन्य स्थूल देवाकरता सांगितलं, साधकाकरता. अविद्या विशिष्ट चैतन्य सांगितलं सूक्ष्म विचारी साधकाकरता. कारण बुद्धीनुसार माणूस विषय शिकवता का नाही? आता तुमची पद्धतीच आहे, तुमचं जी पद्धत तीच ही पद्धत आहे. हुशार विद्यार्थ्याला तुम्ही व्यवस्थित सांगताना टटकन येतं का नाही? पण तुम्ही जितकं सूक्ष्म त्याच्यापेक्षा अनपढ असलेला विद्यार्थी त्याला तेच सांगता, पण अगदी स्थूल भाषात. तसंच हे तुमचा धंदा आहे, फक्त विषय तुमचा वेगळा आहे आणि विषय वेगळा आहे. ह्या विषयामध्ये अविनाश सुख प्राप्त होईल, आणि त्या विषयामध्ये काय टक्केवारी पोट भरलं तर बरं, नाही तर ते काय करणार. एकच सांगतो, आमच्या मनात संसाराला तीळ मात्र किंमत नाही. का? तिथं तुकोबारायचं चरण सांग, तो का म्हणे ते हाता काही नाही आयुष्य जाय मोलेवी. तुकोबाराय म्हणतं, बाबर ह्या प्रपंचामध्ये हातात काहीच येत नाही, फक्त आयुष्य फुकट चाललंय. कोणाचं? 33 कोटी देवाचा राजा इंद्र, त्याची बोंब आहे. तुमचं काय रे मेली उंदर?
तेहतीस कोटी देवाचा राजा सुद्धा तळमळ करतोय. गणित कळणं सांगणं सोपं आहे, पण मनाला विचारा कुठं आहेत आपण. चला, परमार्थ वेगळा आहे. ईश्वरनन चित छाया माया विषय अधिष्ठान संयुक्त मेघ योम सम ईससो अंतर्यामी मुक्त. हा माया के विषय जो चेतन की छाया हा कहिए आभास और माया का अधिष्ठान चेतन हो. दोनों वाको ईश्वर कहे है. आता माया अधिष्ठान चैतन्य ब्रह्म, त्या मायामध्ये पडलेलं चैतन्य प्रतिबिंब, ते त्याला ईश्वर म्हणायचं. आणि याला एक प्रमाण देऊन जातो आम्ही. कल्पना अविद्या त्यांनी झाला जीव, माया उपाधी शिव बोलीचे. माया उपाधी ही नाथांनी सांगितलं, माया उपाधी शिव म्हणजे ईश्वराची आहे, आणि अविद्या उपाधी म्हणजे जीवाची आहे त्याला. आणि माया हे शुद्ध सत्वगुण आहे. चला, सो ईश्वर मेघाकाश के सम है. तो ईश्वर मेघ आकाशासारखा म्हणजे ढगाच्या आकाशासारखा आहे तो. सो ईश्वर अंतर्यामी है. आणि तो ईश्वर सगळ्याच्या हृदयामध्ये आहे. कशावरनं सांगतो मला. सगळ्याच्या ठिकाणी हृदयाच्या ठिकाणी आहे ईश्वर. तो कशावरनं सांगतो मग कळतो. सगळ्या व्यावहारिक स्फूर्तीचा ज्ञाता ईश्वर आहे. तुम्हाला जे काही संकल्प होतील, तुम्हाला जे काही स्फूर्ती होईल, त्या स्फूर्तीचा प्रेरक, त्या स्फूर्तीचा जाणणारा ईश्वर आहे सगळ्याच्या ठिकाणी. मग 4 खाणी 84 येवणी, त्याच्यामध्ये अंतःकरणामध्ये सगळ्याचं जाणणारा तो ईश्वर आहे. म्हणून त्याला मेघ आकाशासारखं समजायचं. काय ते सर्व के अंतर. आता इथे मला दुसरंच आठवलं. सगळ्याच्या व्यवहाराचा प्रेरक आणि व्यवहाराचा ज्ञानी तो ईश्वर. पण ते कोणाच्या ज्ञानाने ज्ञानी आहे? हां, हे महत्त्व लक्षात ठेवा. ईश्वर जरी झाला त्याची शुद्ध उपाधी आहे, परंतु नाही तसं नाही. ते काढ का अंगात काय असेल ते आहे का नाही. चला, सर्व के अंतर प्रेरणा करे है याते अंतर्यामी है. आहे का नाही. प्रेरणा करतो म्हणजे व्यवहार सांगतो, प्रेरणा करतो. ए उठ, आता तुझी वेळ झाली. हे कोणी उठवलं? ईश्वराने. आता तुम्ही झोपलात, तुम्हाला झोपेतून कोण उठवतं? ईश्वर. म्हणून तो सर्व अंतर्यामी. पण त्याची उपाधी कशी? शुद्ध माया आहे. शुद्ध माया आहे म्हणून तो सर्वज्ञ आहे. पण जरी असला तरी लटकच आहे. अधिष्ठान चैतन्य कृपाचं दोन्ही बी लटकच आहे. कशावरनं? नाथ महाराज म्हणतात, कल्पना विद्या त्यांनी झाला जीव माया उपाधी शिव बोलू देते. जीव शिव दोन्ही हरिरूपी तरंग, सिंधू तो अभंग नेणे हरी. सिंधू हे हरी आहे, त्याच्या ठिकाणी 2 लाट आहेत. त्या हरिरूप स्वरूप अधिष्ठान चैतन्याला जीव आणि ईश्वर ह्याला काही नेणे, त्याला काय माहीत नाही. आणि हे तुझं स्वरूप आहे. आणि तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी जीव आणि ईश्वर एक लाट आहेत, पण ही तुला सुद्धा माहीत नाही ही काय करते ते. अशी स्थिती आहे तुझी. तिथं पोहोचवलं तर, तिथं रमली तर, नाही तर मग काय नाही. बसा रडत झालं. मी असं कर्म केलं, मी तसं केलं, मी असं केलं, तर ईश्वराने असं का करावं. चलो ते रडगाणं. सदा मुक्त है कोण? ईश्वर. ईश्वर. मग का बरं? शुद्ध उपाधी म्हणून. आणि तुम्ही सदाबद्ध का? मलिन उपाधी म्हणून. हां, मलिन उपाधी म्हणजे तमगुण जास्त आहे ना. तुमच्या अविद्या उपाधीमध्ये तमगुण जास्त आहे, म्हणून तुम्हाला ब्रह्मज्ञान कळत नाही, परमार्थाचा अधिकारी नाही. आणि ईश्वर शुद्ध सत्वगुण उपाधी माया असल्यामुळे तो सर्वज्ञ त्रिभुवनाचा ज्ञान आहे त्याला. काहे ते. पण हे दोन्ही लटकेच काय ते म्हणजे कारण वाकू अपने स्वरूप में आवरण नहीं, म्हणून याते जन्मा मरणादी बंध की प्रतीती नहीं. बस त्याला स्वतःच्या स्वरूपाचं आवरण नाही, स्वतःच्या स्वरूपाचं ज्ञान आहे, म्हणून त्याला जन्ममरण किंवा त्याला बंधन नाही. आणि तुम्हाला स्वरूपाचं माहीत नाही म्हणून तुम्हाला बंधन आहे, तुम्हाला जन्ममरण नाही झालं. आणि त्याला जन्ममरण नाही, ते शुद्ध उपाधी असल्यामुळं, आणि त्या स्वतःच्या स्वरूपाला जाणतो म्हणून.
इस हेतु ते ईश्वर नित्यमुक्त है. म्हणून या दृष्टीने ईश्वर मात्र नित्यमुक्त आहे, त्याला बंधन नाही झालं. कोणाला? रामकृष्ण हरीला. राम, कृष्ण, विष्णू, दत्त हे सगळे ईश्वर आहेत. तरी पण उपाधीमुळे त्याला मिथ्यात्व आलंय. उपाधीचा अंगीकार घेतला. जो पण कारण केली एक बायकोन तिने एवढे वाढवले रे. तुकोबाराय म्हणतात ईश्वराचे काय, त्याने एक बायको केली ते म्हणजे माया रूपे बायको केली. जो पण कारण केली एक बायको तिने एवढे वाढवले रे. आरोप होते ते रूपाशी आले, जीव शिव नाम पावले रे. आरोप असणारे चेतन तत्व त्याला माया उपाधी लागल्यामुळे त्याला जीव आणि शिव ही दोन्ही नावाले झालं. म्हणून हे परमार्थ काय आता सांगता येत नाही. चला, ज्याला दुसऱ्या तरंग पहिला तरंग लक्षात राहिला त्याची मजा आहे. और सर्वज्ञ है. आणि तो सर्वज्ञ की कसं मुंगीच्या म्हणूनच जाणतो. माणूस म्हणतो मला काय मी कोणाला कळू देत नाही. तू कळू देत नाही पण तुझ्या हृदय कळणार बाप आधीच आहे. काही जरी तुम्ही चोरून धंदा केला, सांगतो ना, जीव हा चोरटा आहे. अनेक रुपये चोरी करतो. माझे गुरुजी सांगा सगळे चोर आहेत, जीव ही सगळी चोर आहेत. झालं जीव दशातले सगळे चोर आहेत, सगळे विश्वासघातक आहेत. झालं कशावर ना आता काय माझ्या शक्तीच्या बाहेरच्या गोष्टी सांगायला नको वाटतात मला. झालं असा एकही जीव नाही की शुद्ध स्फटिकासारखा निर्मळ इमानी आहे असं नाही. झालं आणि इथं तर काडी इतकं खोटं बोलू तर चलत नाही. परमार्थामध्ये गजानन महाराज म्हणते परमार्थामध्ये खोटं नसावं. झालं आहे का नाही? किती महाराज खोटे आहेत सगळेच. है ना? आता त्यातले खोट्यातले खोटे आहेत. कसं? पहिलं तर भगवंताचं नाव विकायला लागले हे पहिले खोटे. भगवंताच्या नावाची जर शक्ती कळली तर ही काहीच करू शकत नाही. मग भगवंताला चोरी करायला लागले का नाही? मग बाकी सगळे नको चोर, सगळे चोरच आहेत. सर्व पदार्थों के जानने वाला है, या के विषय यह हेतु है. माया विषय शुद्ध सत्वगुण है. बस सगळ्या त्रिभुवनाचा ज्ञान आहे म्हणून त्याचं एकच कारण आहे, त्याचं शुद्ध सत्वगुण उपाधी आहे म्हणून. तमोगुण और रजोगुण से दबा हुआ सत्वगुण नहीं होवे, किंतु रजोगुण और तमोगुण को आप दबाने वाला होवे, सो शुद्ध सत्वगुण कहे. हे जरा डोक्यात ठेवायचं. तमगुण आणि रजगुणाला दाबणं हे खरं सत्वगुण नाही. रजगुण तमगुण याच्या पुढे नाहीतच त्याला सत्वगुण म्हणा, शुद्ध सत्वगुण. तुम्ही विचाराने तमगुण रजगुणाला दाबता आणि त्याला रजगुण तमगुण त्याच्याजवळ नाहीतच. कोणाजवळ? शुद्ध सत्वगुण. म्हणून माऊलीनं वर्णन केलं, कारण तुझी घोंगडी चांगली चांगली आम्हास काय दिली उमळली. शुद्ध सत्वगुण तिन्ही गुण विणली रे, सच्चिदानंद पदाने शुद्ध सत्वगुणाने विणली रे. म्हणून भगवंताची उपाधी शुद्ध सत्वगुण आणि आमची उपाधी आयुध्या रे तर काम क्रोधाने भरली रे. नवा ठाई फाटून गेले ते तो आम्हाला दिली रे. आमचे घोंगडे नवा ठाई फाटले म्हणजे नव इंद्रियाचे छिद्र आहेत. रक्त रेत दुर्गंध जंतू नरकमुतांनी भरली रे. ही घोंगडी कशी आहे? या घोंगडी काय आहे? काय म्हणते माऊली? रक्त रेत दुर्गंध जंतूने भरली रे, कारण तुझी घोंगडी चांगली चांगली. ही आमची घोंगडी आणि ती त्याची घोंगडी. पण तुझ्या स्वरूपात ठिकाणी या दोन्ही घोंगड्या नाहीत. कारण माया उपाधी वाच्याचं जीवाचे आहे, आयुध उपाधी जीवाचे म्हणून चुकलं, ईश्वराचे आहे. आयुध उपाधी जीवाचे आणि ह्या दोन्ही उपाध्या कशा आहेत? मिथ्या आहेत. म्हणून अभ्यास करताना दृष्टीने त्याला सर्वज्ञता दिली. आणि याच्या पुढे जर सांगितलं तर एक सिद्धांत मुक्तावली करायचा वाद तो फार मोठा वाद. ईश्वराला जीवाकडून किंमत आहे, ईश्वरा नाहीच. अगोदर जीव नंतर ईश्वर आहे. आणि काही लोक करतात अगोदर ईश्वर नंतर जीव सांगावा लागतो.
पण खरं मत त्याचं आहे. स्वप्नातला राजा आणि स्वप्नातला चपराचे दोघं सारखेच. तसं जीव आणि ईश्वर दोन्ही सारखेच आमच्या दृष्टीनं. पण नको ते पुढचा वाद आहे ते नाही सांगत, इथे हे सांगतात ते चालू. कळत नाही रे, उगं नाचतेत. शेड गुण गोड रत्न जडित दोस्त जो श्याम सुंदर अशोक. अरे गोंड आहेत ना, मग ते उपाधीचे गोंड आहेत. अधिष्ठानार काय यश औदार्य वैराग्य लक्ष्मी असं असं दे ती घोंड आहेत त्या घोंगडीचे, मायाचे घोंगडीचे गोंड आहेत ते. म्हणून सिद्धांत परमार्थ फार वेगळा आहे. परमार्थला जोडच नाही. ज्याला जोड आहे ते जीवन, ज्याला जोड नाही तो परमार्थ आहे. शुद्ध सत्वगुण टिप है। जैसे कोई ब्राह्मण जाति वाला राजा होवे तो क्षत्रिय और क्षुद्र जाति वाले 2 मंत्री से आप दबता नहीं, किंतु 3 दोनों को आप दबावता है। तैसे रजोगुण तमोगुण से दबता नहीं, किंतु 3 दोनों को आप दबाने वाला होवे, ऐसा जो सत्वगुण सो शुद्ध सत्वगुण। शुद्ध गुण म्हणजे ब्राह्मण राजा साहेब, मग क्षत्रिय आणि शूद्र त्याच्या प्रती त्याच्या ताब्यात राहतात. आणि त्याच्या उलट हे दोघं असलं तर सत्वगुण कमी आहे. पण इथं ईश्वराचं चिंतन चालवून ईश्वराचं चिंतन सांगावं. म्हणून जसं ब्राह्मण राजा ते दोन्हीला दाबतो, त्याप्रमाणे शुद्ध सत्वगुण असल्यामुळे त्याला रजगुण तमगुण नाही त्याच्याजवळ, दाबतो त्याला. आणि आमच्याकडे 3 गुण नाहीत. आम्ही साधूकडे 3 गुण नाहीत. कोणते? माऊली म्हणते. काय म्हणते माऊली? त्रिगुण निर्गुण आहे सार, आणि सार विचार. आमच्याकडे कोणतं गुण आहे? याला तर सत्वगुण आहे जरा, पण आमच्या कोणतेच नाही. म्हणून आम्हाला कसला धक्का नाही. तुला तर या जगाचा विचार करावा लागतो ईश्वराला. पापाला कुठे ठेवायचं, पुण्यवंताला कुठे ठेवायचं, मध्यम पाप मिश्रित असणारं त्याला कुठे ठेवायचं, ह्या जनावराला कोणता चारा पिकवायचा, माणसाला काय खावं घालायचं, हे त्याला तरी विचार आहेत. संताला काहीच नाही. आपलं महिमनी बस. हे तर कोणाला भेटूच म्हणा आम्हाला. आम्हाला नको भेटू ते देवाचं काम नको सांगू. खोटा नाही, पण आम्हाला त्याचं काही वाटत नाही. त्याची उपेक्षा नाही, पण त्याच्या आम्हाला काही वाटत नाही. का? आमच्यामुळे सगळं जग जगतं आहे, त्याचं काय हे करायचं आम्हाला. त्याचा शहाणपणा तिकडं, आमच्याकडे काय. याला एक उदाहरण सांगतो. माझ्या गुरुजींनी सांगावं. माझे गुरु सांगायचे, गुरुजींनी सांगावं. एका बाईचा मुलगा एक जज आहे, आणि त्याच बाईचा मुलगा एक पाणी वाहणार आहे. पाणी वाहतो दुसऱ्याच्यात. आता जज हिचाच मुलगा आहे, आणि पानाड्या म्हणजे पाणी लोकांचा वाहतो तो हिचाच मुलगा. दिवाळीला दोन्ही आले, दोघाला दोन्ही पाठ सारखे टाकले. आता कोर्टावाला जज म्हणतो, आई ते पान हे ते बाळ म्हणले ते तुझ्या दृष्टीनं ते कनिष्ठ आहे, पण माझ्या दृष्टीनं तुम्ही दोघं सारखेच आहेत. ही शहाणा झाला तर याच्या दृष्टीनं, आणि वेळ असला तर याच्या दृष्टीनं मुलगा, दोन्ही मुलंच आहेत ना. तर साधूच्या दृष्टीनं दोन्ही हेच आहेत, लटकेच आहेत. जमतं का? कळतं का उदाहरण? साधूच्या दृष्टीनं दोन्हीचा एकच वर्ग. सत्वगुण से ज्ञान की उत्पत्ती होवे है, याते प्रकाश स्वभाव वाला सत्वगुण है. मग सत्वगुणाने ज्ञान असतं ते सगळ्याचा जाणणार आहे. अंतरीचे घेतो घोडे. म्हणून सगळ्याला जरी वाटलं तर मनाला चोरून तुम्ही काही करू शकत नाही, आणि मनाला जाणणार तुझ्या जवळच आहे. आणि त्या मनाला जाणणाऱ्याचा अधिष्ठान तो आहेस, हे मात्र लक्षात ठेवायचं. तुझ्या ज्ञानाने ईश्वरसुद्धा मनाच्या संकल्पाला जाणतो, पण तुझ्या ज्ञानाच्या संबंधाने. तसं आहे. म्याच पडून केला वेद शाना, माझ्याने सत्याने वेदाशी बोलणे, माझ्या सत्याने सूर्याशी चालणे, माझ्या सत्याने समुद्राचे बहिष्ठ नाही. हे तुझं स्वरूप आहे.
एवढं तुझं मोठं स्वरूप आहे वेड्या, काय सांगू तुला. पण इतकं दिन दुबळा झाला, अरे राम, काय सांग. गुरुजवळ माझं मी कोण म्हणतो आता इथं तुझं वरती आता कुठं इतक्या खाली गेला का नाही जीव. अरे तू शब्दाच्या रहित, इंद्रियाच्या रहित असा तो आहेस, आणि तो म्हणतो माझा मी कुठं. अरे कुठे गेलं रे, अक्कल आहे का तुला निलाद्रिया. असं मौज आहे झालं परमार्थ. खरा परमार्थ वेगळा आहे. सगळ्या परमार्थाला एकच आहे झालं. हो चल आहे का नाही, खाली आलं का नाही जीव. आता याच्यापेक्षा नाही खाली जात मी. तू तुला इंद्रिय जाणू शकत नाही, तुला मन जाणू शकत नाही, तुला शब्द जाणू शकत नाही, आणि तो किती खाली आला रे. म्हणून ही येतो हिताचा कळवाळा आणि पडची हाती काळा. ही साधूलाच नजर आहे, साधूलाच येतं हित ठाऊक आहे. हीच नाही ठाव जननी जनका जाईला लौकिक मार. हित आई बापाला ठाऊक नसतं. हित ज्ञानोबा आहे तुकोबारायला माहीत आहे जरा. हित नाही ठाव जननी जनका, ह्या दोघांना आईबापाला हित माहीतच नाही. ते काय जीव आहेत, ते त्यांची चूक नाही. पण हित येतो हिताचा कळावर, ते ज्ञानोबा राहायला, ते तुकोबा राहायला, नाथ महाराजाला. काय कळवलं तो, अरे विनाकारण यांचा आयुष्य वायर चाललं की रे. काय बरं, कुत्र्याला लेकरं आहेत, कुत्रे जगतात, कुत्रे कुठं माड्यावाले सावलीला बसतात. त्याच्यापेक्षा माणसं किती खाली गेली. परमार्थ दृष्टीने जर कळलं तर फार वेगळं आहे रे हे. म्हणून तुम्ही ऐकूच नाही आमचं, आणि आम्ही सांगू नाही तुम्हाला. ऐसी सत्वगुण वाली माया के विषय जो चेतन का आभास ताकू स्वरूप विषय अथवा पदार्थ विषय आवरण संभवे नाही, याते मुक्त है और सर्वज्ञ है. मग सर्वज्ञ, त्याला स्वरूपाचं अज्ञान आहे, तुम्हाला स्वरूपाचं अज्ञान आहे. अनुभव सांगा बरं तुमच्या स्वरूपाचा अज्ञानाचा. तुम्ही अज्ञानी कशावरून आहेत. जर कालचा परवाचा विषय लक्षात राहील तरी सांगता येईल. मग तो करता बघतोय, मग तो ऐसा वैसा हे सगळं अज्ञानाचं बोल नाही का नाही. कुठं लक्षात राहतं हे. मी करता बघतोय, मी जन्म मरण आहे, मी सुखदुःख आहे, मी पाप पुण्याचा करता, हे कसे बोलणं आहे का नाही. बरं, हे अनुभवाचं बोलणं का अज्ञानामुळे. जीव जसे शिकवतं अज्ञानामुळे अनुभवाचं, आणि जे अज्ञान नाही म्हणलं तर नाही, ते भ्रम आहे जरा. आता याच्यामध्ये दुसरी गोष्ट सांगतो. माऊलीचं म्हणण्याने, माऊलीचं म्हणण्याप्रमाणे सांगतो. मला जीवाचं स्वरूप कसंच आहे सांगतो. मला तुम्ही सुख आहेत का, कसे तुम्ही सुख आहे का दुःख आहे. तुम्ही सुख रूप असून सुखाची इच्छा करता येत ना अज्ञान आहे. तुम्ही ज्ञानरूप असून तुम्ही ज्ञानाची इच्छा करता येतं ना अज्ञान आहे. आणि तुम्ही न मरणारे असून मरणारे वाटतात, भीती वाटतं, येत ना अज्ञान आहे. सुख तू आहेस, आणि सुखाची इच्छा होती म्हणजे अज्ञान आहे. तो ज्ञानरूप आहे, आणि तुला मी ज्ञानी नाही म्हणणं म्हणजे कशाच लक्षण आहे. अज्ञान आहे. तो मरत नाही, पण मर का वाटतं म्हणून तुला काय म्हणावं लागतं आहे, अज्ञानी झालं. मग हे सच्चिदानंद हे तुझं स्वरूप आहे, आणि हे तुला आम्ही सांगितलं आहे. पण हे कळत नसल्यामुळे तुला काय वाटतं, मी तर करता भक्त, मी तर पाप पुण्यवान, हे सगळं असं आहे. इथं मी विषय का सांगितलं बाबा. ईश्वर सर्वाचा प्रेरक आहे, आणि तिथं जीवाचा प्रेरक आहे. मग तिथं तुला प्रेरक कोण करतो, याला अमृत अनुभवामध्ये एक उदाहरण आहे. आता इथं तर मी तुम्हाला हाक मारतो. समजा एक अरण्यात एक माणूस झोपला, जाता जाता एक वाटसट एका झाडाखाली झोपला. कोणी नाही तिथं, खूप झोप झाली. त्याला कोणी उठवलं, ईश्वराने. तिथं कोणीच नाही, एका झाडाखाली खुशाल झोपला एक माणूस, आणि तिथं कोण उठवलं त्याला, ईश्वराने. म्हणून
अज्ञानाची त्रिपुटी, कारण देहाची त्रिपुटी लक्ष घे, प्राज्ञाभिमान, अविद्य उपाधी आणि ईश्वर प्रेरक तिथं ईश्वर अधिदैवक आहे, अध्यात्म हे आहे, अविद्या आहे आणि अधिभूत जीव आहे. म्हणून तिथली त्रिपुटी आहे. आणि त्या त्रिपुटीमध्ये अज्ञानामध्ये जीव लीन झालेला वृत्ती असलेली त्या वृत्तीला उठवणारा ईश्वर आहे. म्हणून हे सगळेच प्रेरक आहे, सगळ्याला जाणतो, सगळ्याच्या मनाचं वासना चांगल्या वाईट सगळ्या जाणतो. अधिष्ठान और चेतन है सो अधिष्ठान जो चेतन है सो तो जीव और ईश्वर दोनों विषय बंध मोक्ष भेद से रहित है. आलं का तिथं अधिष्ठान ह्या दोघंचं जे असणारं ते बंध मोक्ष रहित आहे. ह्याला मोक्षाचं ज्ञान आहे, जीवाला मोक्षाचं ज्ञान नाही, पण दोन्ही आमच्या ठिकाणी दोन्ही नाही. त्याला आमच्या ठिकाणी जीवही नाही, ईश्वरही नाही. मोठ्या समुद्रावरची लाट आणि बारकी लाट समुद्राला माहीतच नाही. बारकी लाट म्हणजे जीव आहे, मोठी लाट म्हणजे ईश्वर आहे. पण हे दोन्ही लाटा समुद्राला माहीत नाहीत. तसं आमच्या ठिकाणी शुद्ध सत्वगुण विशिष्ट चैतन्य ईश्वर हे आम्हाला माहीत नाही, अविद्या विशिष्ट चैतन्य देव हे आम्हाला माहीत आहे. आम्ही व्यापक हा सर्वगत हा तो मुख्यचा वेदांताचा सिद्धांत असा त्याचा अर्थ आहे. म्हणून हे सगळं माझं मीच आहे झालं आणि हे कळणं म्हणजे झालं. पण आपला विषय प्रकरणानुसार चालला आहे. म्हणजे ईश्वर ज्ञान आहे, त्याला बंधन नाही, त्याला मोक्ष ज्ञान आहे, म्हणून त्याला प्रयत्न करायचं नाही. जेव्हा त्याचं उलट आहे. आकाश की न्याय एक रस है परंतु आभास अंश विषय बंध मोक्ष है. आता आभासाच्या ठिकाणी बंध मोक्ष आहेत जीवाच्या ठिकाणी, पण व्यापक आकाशासारखा तो आहे. पण बंध मोक्ष माझ्या ठिकाणी भ्रमाने वाटतात असं म्हणलं हे कळलं. बंध मोक्ष नाहीच मला झालं. का? बंध आणि मोक्ष स्वरूपाच्या दृष्टीने नाहीच की. याला एक उदाहरण सांगतो. नाथाने सांगितलं भागवतामध्ये, नाथाच्या भागवतात तुम्ही वाचता पण लक्षात राहत नाही. राजा असो मनुष्य जे ओळी तो पवळा असे निज मंदिरी, तो स्वप्न होणी भिकारी आणि त्याच्या घरी भीक मागे. एक तुकडा यावर हाता राजा नित्याशी म्हणे तो राजा तत्व होता. राजा स्वप्नामध्ये भिकारी झाला. राजा स्वप्नामध्ये भिकारी झाला आणि भीक मागू लागला नित्याच्या घरी. एक तुकडा यावा होता आणि राजाशी म्हणे तत्व. याचा सिद्धांत माझ्या गुरुजी खूप सांगावा. गुरुजी सांगावं अविद्यारूपीमध्ये जी राजा आत्मस्वरूपाने तो असणारा, पण तो झोपला अविद्यामध्ये आणि अविद्यामध्ये तो आला आणि 10 इंद्रियाच्या ठिकाणी येऊन क्षुल्लक विषयाकरता तर कोणाचे जोडे उचलायला लागला. नीचाचे म्हणजे राजा रे तो तत्व होता. नीच म्हणजे 5 विषय, नीच म्हणजे देहबुद्धी, नीच म्हणजे विषयासक्ती. एक तुकडा यावा होता. एक तुकडा म्हणजे क्षणभर सुखा करता. एक तुकडा म्हणजे विषयाच्या इंद्रियाच्या संबंधित जे सुख होतं ते एक हे आहे. त्याला काय आहे? तुकडा आहे. पण नित्याशी म्हणे तो राजा तत्वाचा. सांगू याच्या गुरुजी मला सांगा, विषयाचं कौतुक करणं म्हणजे नित्याला राजा म्हणणं. पंचविषयाचं कौतुक करणं हे नाही झालं, हे नीच आहेत. विषयाचा विषय विष आहेत, विषय विष आहेत. विषय विषयाने जीवाला मारून टाकलं झालं. विषय शिवचा कोण तृप्त झाला? इंद्राने मला अग्नी कोठे लाकडं विषा टाकलं ते भडकल का नाही? विषय शिवचा कोण तृप्त झाला? आता काय झालं खूप मला सांगता येईल, पण एवढंच आहे झालं. हे कशामुळे सांगितलं मी? विषय संबंध सांगितलं का नाही? वाचा. आकाश की न्याय एक रस है हां, आभास अंश विषय बंध मोक्ष है. म्हणजे आभास असणारा त्याच्या ठिकाणी बंध मोक्ष आहे. आभास कळत नाही म्हणून बंध, आभासाला कळलं म्हणून मोक्ष. आणि अधिष्ठान व्यापक चैतन्य ठिकाणी दोन्ही नाहीत. जाणीव भगवंत नाही, जाणीव
म्हणजे ब्रह्माचं ठिकाण नाही. अधिष्ठान विषय आभास को भ्रांति से प्रतीति होवे है. मग आहे का नाही अधिष्ठान ठिकाणी. भ्रांति मग तू कुठस्थ साक्षी आहे का नाही. मग तू कुठंच साक्षीच्या ठिकाणी जर वाटायला लागलं तर काय म्हणावं लागेल, भ्रांती म्हणावं लागेल. आणि हे जर माझ्या ठिकाणी नाही म्हणलं तर काय मोठा राजा आहेस. हो, पण नित्याची म्हणे राजा रे तत्वाचा, हे चुकलं झालं. किती या विषयाचा सांगू तुला, त्याचं अन्य अर्थ करू नको. पण विषय आसक्ती जीवाचं लक्षण सांगतो. अन्य अर्थ करू नको त्याचा. कोणाचा विनोद नाही, कोणाची टीका नाही, पण जीव कसा वायाला गेला. का अरे स्वतंत्र असून परतंत्र झाला रे. जीव हा स्वतंत्र असून परतंत्र झाला. ही अज्ञानाची शक्ती. सांगे म्हणून ग तैसा चिकरे. जीवाला सांगल्यानंतर जीवाचंच ऐकायचं, पण तुकोबारा ज्ञानोबाराचं ऐकत नाही. विनोदी भाषा सांग का विनोदी भाषा. अगं माझं बायलं तुला सगळं व्हायलं आहे का नाही. पैसा कोणाचा, शेतीची मालकी कोणाची, वाडा कोणी बांधलाय, किल्ले कोणाच्या हातात, याच्यात असंच आहे. याते म्हणून केवळ आभास में बंध मोक्ष है. म्हणून आभासाचं नाम जीवाच्या ठिकाणी बंध मोक्ष आहे अज्ञानाच्या दृष्टीने. तीस विषय भी इतना भेद है. ज्या आभास में आवरण है ताके विषय बंध है. त्याच्यात बी एवढा फरक आहे. ज्याला स्वरूपाची अनु ओळख आहे त्यालाच बंधन आहे, ज्याला स्वरूपाची ओळख झाली त्याला बंधन नाही. ज्या विषय स्वरूप का आवरण नहीं सो मुक्त है. ते मुक्तच आहे. ईश्वर में आवरण नहीं याते ईश्वर सदा मुक्त है. ईश्वर सदा मुक्त आहे. जीवाने आवरण नाही केलं मुक्त आहे, आणि ज्याचं आवरण नाही झालं नाही ते बद्ध आहे झालं. मग आवरण ठेवून सगळं परमार्थ होत असतो. समाधी लावता येईल, देवाला बोलता येईल, त्रिकाळ ज्ञान होता येईल, सोन्याचे डोंगर करता येईल, मेलेलं माणूस उठवता येईल, तर अज्ञानी. आणि कळलं तर सोपं, नाही कळलं तर अवघड आहे. जीव विषय आवरण है सो बद्ध है. म्हणून ज्याच्या ठिकाणी जीवाच्या ठिकाणी आवरण आहे तो बद्ध आहे. बद्ध कहिए बद्धा हुआ है. बद्ध म्हणजे बांधला गेलेला. हाँ, बद्ध कहिए बंधा हुआ है. म्हणजे बांधला. जा अविद्या के अंश में चेतन के आभास को जीव कहा, ता अविद्या का आवरण करने का स्वभाव है. हां, अविद्याचा स्वभाव तसा आहे. काय आवरण, आवरण म्हणजे काय, कळून न देणं. आवरण म्हणजे इकडे शब्द अर्थ झाकणं होतं, आणि आवरण या शब्दाचा अर्थ इकडे कळून न देणं. काय कळू देत नाही, स्वतःचा परमार्थ कळू देत नाही. काहीच कळू देत नाही. हां, काहीच कळू देत. हां, आता याच्यापेक्षा बरं झालं तर आणखी त्यात तेल घातलं. काही कळू देत नाही म्हणजे काहीच कळू देत नाही. जगही कळू देत नाही, स्वरूपही कळू देत नाही. जग कसं आहे, हां, तेच म्हणलं काहीच कळू देत नाही. काहीच कळू देत नाही. ह्याच्यात ना अज्ञान वाच की, हे कळू वाच. यद्यपि अविद्या और अज्ञान और माया एक ही वस्तु को कहे है. मध्ये एक आता ते शास्त्रीय प्रक्रिया अविद्या अज्ञान माया प्रकृती हे एकच शब्द, पर्यायाचे शब्द आहेत. वस्तू एकच आहे. अज्ञान तेच, माया तेच, अविद्या तेच, प्रकृती तेच, सगळं तेच आहे. पण एकच वस्तूचे अनेक नाव आहेत. उद्या घ्यायचं बस. कुंडली हरिनाम अवधूत चिंतन असं. म्हणून नित्याशी म्हणे राजा रे तो मग काय म्हणले, माझा मुलगा वाघासारखा आहे, हरमकाशी बोटाय काय त्याला.